नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात ठळक घडामोडी। सरकारनं आता मराठ्यांचा अंत पाहू नये, आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर उद्रेक होईल। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करताना खासदार शाहू महाराज छत्रपतींचा इशारा। महायुतीत शिंदे आणि अजित पवार गट आल्यापासून भाजपला आरपीआयचा विसर पडलाय। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी कोल्हापुरात व्यक्त केली खंत। चांगलं पाणी मिळावं म्हणून आमदार कोल्हापुरात राहतायत। शिवशाहू आघाडी आणि महाविकास आघाडीच्या वतीनं इचलकरंजीतील पाणी प्रश्नावर आयोजित जलपदयात्रा सांगतेवेळी नगरसेवक संजय तेलनाडींची आमदार राहुल आवडेंवर टीका। युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष भानुप्रतापजी, आमदार सतेज पाटील यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सहभागातून सोमवारी कोल्हापुरात कॅन्डल मार्चचं आयोजन। नीट पेपर फुटीचा करण्यात येणार निषेध। आणि गाव उद्ध्वस्त करून कोणतं शक्तीपीठ उभारणार, माजी खासदार राजू शेट्टींचा मालवे इथल्या शेतकरी मेळाव्यात सवाल। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा आंदोलन सुरू केले। या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरातील सकल मराठा समाजासह विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या उपस्थितीत पत्रकार बैठक घेत जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। मराठा आरक्षण प्रश्नावरून सरकारकडून हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट याचा विचार केला जातोय, पण कोल्हापूर गॅझेटचा सरकारला विसर पडलाय अशी खंत व्यक्त करत सरकारनं आता मराठ्यांचा अंत पाहू नये, आरक्षणाचा निर्णय न घेतल्यास आता उद्रेक होईल असा इशारा खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी दिलाय। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा एकदा रखरखत्या उन्हामध्ये आमरण उपोषणाला बसलेत। या पार्श्वभूमीवरती आज कोल्हापुरात देखील सकल मराठा समाज बांधवांनी ऐतिहासिक दसरा चौकात एकत्र येत पत्रकार बैठक घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलाय। या पत्रकार बैठकीत बोलताना खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी मराठा आरक्षण प्रश्नावरून सरकारकडून हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट याचा विचार केला जातोय, पण ज्या कोल्हापूरच्या भूमीतून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाला सुरुवात केली त्या कोल्हापूर गॅझेटचा सरकारला आता विसर पडलाय अशी खंत त्यांनी व्यक्त केली। आरक्षणाचं प्रथम कोल्हापुरातच सुरुवात झाली। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी इंग्लंडवरून आदेश काढून आपल्याला आरक्षण दिलं आणि त्यानंतर सातत्याने या विषयाचं अलीकडच्या काळात गेल्या 8 वर्षामध्ये सातत्याने विचार चालू आहे मराठ्यांना आरक्षण देण्याबद्दल, कारण मध्यंतरी ते बंद झालं आणि एकंदरीत पाहता आपण बघितलं की हैदराबाद गॅझेटियरवर फार भर दिला गेला आहे, साताऱ्यावर थोडंसं दिलं आहे आणि कोल्हापूरला पूर्णपणे ते विसरून गेले। जिथनं सुरुवात झाली तो जिल्हा आता त्या जिल्ह्याचा गॅझेट सुद्धा बघायला कोण तयार नाही अशी परिस्थिती आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आता वेळोवेळी आंदोलनं झाली, मात्र सरकारकडून केवळ मराठा समाजाला आश्वासनं मिळाली पण आरक्षण काही मिळालं नाही। त्यामुळे सरकारकडून आता मराठा समाजाची फसवणूक झाली असा आरोप त्यांनी केला। काय होतंय, वेळोवेळी 8 वर्षापासून आपण आंदोलन करतोय, 8 वर्षापासून वाटाघाटी होतात, काहीतरी ठरतंय पण ते अंमलात योग्य तऱ्हेने येत नाही किंवा येतच नाही अशी परिस्थिती आहे। सातत्याने तिकडचाच विचार होत असल्याने सगळा याचा विषयाचा तसा बघितलं तर घोळच झालेला आहे। मराठ्यांची फसवणूक झाली आहे, आतापर्यंत त्यांना काहीच मिळालं नाही अशी परिस्थिती आहे।
आम्हा सर्व मराठा बांधवांचा सुरुवातीपासूनच मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा असून आजपासून सुरू झालेल्या आंदोलनाला देखील पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलंय. त्यांच्या आंदोलनाला सुरुवातीपासून पाठिंबा आहेच आहे आणि नेहमी मराठा सगळे एकसंघ त्या बाबतीत राहतीलच, त्यात काही प्रश्न नाही. सरकारने आता मराठ्यांचा अंत पाहू नये, आरक्षणाचा निर्णय न घेतल्यास आता उद्रेक होईल असा इशारा देखील त्यांनी सरकारला दिलाय. निश्चित मराठा समाजाचा आपण मराठा समाजावर दुर्लक्ष केलं तर निश्चित त्याचा उद्रेक होऊ शकतो. या पत्रकार बैठकीला शिवसेना उभाटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, बाबा पार्टे, दिलीप देसाई, बाबा इंदुलकर, काकासो पाटील हे उपस्थित होते. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषद घेत मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आणि आरपीआयच्या राजकीय भूमिकेवर भाष्य केलंय. यावेळी त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं, मात्र ओबीसी आणि SC/ST आरक्षणाला धक्का लागू नये अशी भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट सहभागी झाल्यापासून भाजपला आरपीआयचा विसर पडलाय अशी खंतही नामदार आठवले यांनी व्यक्त केली. कोल्हापुरातील बौद्ध धम्म परिषद यशस्वी करण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आरपीआयनं पूर्वीपासूनच मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला असल्याचं सांगितलं. SC/ST आणि ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं या भूमिकेचाही त्यांनी पुनरुच्चार केला. मराठा समाजातील गरीब कुटुंबांना आरक्षणाचा लाभ मिळालाच पाहिजे. कुणबी नोंदी असलेल्या सर्वांना आरक्षण मिळावं ही आमची मागणी आहे. मात्र सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी घोषित करणं न्यायालयात टिकणार नाही असंही त्यांनी सांगितलं. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारसोबत चर्चा करावी. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजूंनी समन्वय साधणं गरजेचं असल्याचंही नामदार आठवले यांनी नमूद केलं. कुणबी नसताना त्यांना आरक्षण द्या अशा पद्धतीची मागणी असेल तर त्याला राज्य सरकार काही नाही का करू शकत त्याला. त्यामुळं त्यांना कशा पद्धतीनं मराठा समाजाला मॅक्झिमम मदत होऊ शकेल या दृष्टिकोनातून सरकार सिरियस आहे आणि जरांगे पाटील यांनी थोडंसं समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. सगळ्याच मराठ्यांना कुणबी म्हणा तर हे असा निर्णय जरी राज्य सरकारने घेतला तरी सुप्रीम कोर्टामध्ये तो अजिबात टिकणार नाही. त्यामुळं सगळ्या मराठा समाजाला कुणबी म्हणता येणार नाही आहे. पण जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मराठा समाज आरक्षणाला आमचा पाठिंबाच आहे, आमचा त्याला विरोध अजिबात नाही आहे. पण आता जर त्यांचं आंदोलन आजपासून सुरू होतं आहे तर एक बैठक ही मुख्यमंत्र्यांच्या सोबत डेप्युटी मुख्यमंत्री तर दोन आहेत आणि एकत्रितपणे चर्चा करावी. त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यामधल्या केसेस मागे घ्यायची एक त्यांची मागणी आहे. त्यानंतर ते म्हणतात की ते ज्यांना कुणबीचं हे सर्टिफिकेट मिळालं आहे त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना द्या, तर त्यांना सगळ्या सोयऱ्यांना द्या. पण त्याला त्यांचं जोपर्यंत व्हॅलिडिटी किंवा त्या जातीचा दाखला मिळत नाही आहे तोपर्यंत त्यांना ते देता येणार नाही. पण त्यासाठी राज्य सरकारने ताबडतोब बैठक बोलवावी. राज्य सरकारच्या वतीनं राधाकृष्ण विखे पाटील इथं जाऊन तिथं आलेले आहेत आणि अनेक मंत्री जरांगे पाटीलांना भेटलेले आहेत. त्यामुळं मी त्यांना जाऊन तिथं भेटलेलो आहे. त्यामुळे याच्यातून मार्ग काढण्यासाठी मला वाटतं की काय करता येऊ शकेल. आणि म्हणून मी जे सांगितलं की EWSचं आरक्षण त्यांना आता लागू नाही, तर ते आरक्षण लागू झालं तर मग केंद्राच्या ज्या सगळ्या जागा आहेत या केंद्राच्या जागांमध्ये मराठा समाजाला चांगली संधी मिळेल. तर तसा एक निर्णय व्हायला काही हरकत नाही. आता त्यांना हे आरक्षण मिळत नाही आहे, पण ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना ओबीसी म्हणून आरक्षण द्यायला हवं ही आमची सुद्धा मागणी आहे. मराठा आणि ओबीसी समाजामध्ये समन्वय साधण्यासाठी राज्य सरकारनं प्रस्ताव पाठवल्यास केंद्र स्तरावर समिती स्थापन करण्यास आम्ही तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी आरक्षणाच्या वर्गीकरणाबाबतही भूमिका स्पष्ट करत लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाचा विचार व्हावा असं मत व्यक्त केलं. कोणत्याही जातीवर अन्याय होणार नाही याची काळजी सरकारनं घ्यावी असंही नामदार आठवले यांनी सांगितलं. नामदार आठवले यांनी भाजपवरही निशाणा साधताना शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट महायुती सरकारमध्ये आल्यामुळं आरपीआयचा विसर पडल्याचं सांगत आरपीआयला योग्य प्रतिनिधित्व मिळावं अशी मागणी केली.
विधान परिषदेची एक जागा आणि किमान 2 महामंडळांची अध्यक्षपदं RPIला द्यावीत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. रिपब्लिकन पक्ष हा भाजप शिवसेनेसोबत आल्यानंतर बाळासाहेबांच्या भीमशक्ती शिवसेनेच्या प्रस्तावानंतर आम्ही त्यांच्यासोबत आलो आणि पूर्वी भाजप सेनेची युती होती ती RPI आल्यानंतर त्याला महायुती हा शब्द झाला. पण आता माननीय एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार साहेब हे महायुतीमध्ये आल्यानंतर रिपब्लिकन पक्षाला काय द्यावं असं BJPला वाटत नाही आहे. कारण त्यांच्याकडे BJPकडे एवढी गर्दी झालेली आहे की त्यांची माणसं सांभाळायची कशी असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. आणि मग त्यांना असं वाटतं की RPIला नाही दिलं तर चालतं आहे अशा पद्धतीची भावना त्यांची आहे. आठवले काय कुठं जाणार नाहीत आपल्याला असं सोडून अशी भावना त्यांची आहे. पण आम्हाला जागा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळाल्या मिळायला हव्या होत्या. जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा आहे ती जागा आम्ही मागितली नाही. कारण त्यामध्ये निवडून येणं थोडंसं अडचणीचं आहे आमच्यासाठी. म्हणजे ते सगळ्या याला म्हणजे ते अडचणीचं असल्यामुळे आम्ही काही ती मागणी केली नाही. पण आमची मागणी आहे की आता 5 ज्या गव्हर्नर नॉमिनीच्या जागा आहे त्या जागामधली एक जागा आम्हाला मिळावी अशी आमची मागणी आहे आणि देवेंद्रजी मान्य केलेलं होतं. त्यानंतर 2 तरी महामंडळाची अध्यक्षपद आम्हाला मिळावी आणि लवकरात लवकर महामंडळ करावेत. आता 1.5 वर्ष होऊन गेलेलं आहे सरकार. दरम्यान जगभरात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर युद्ध नको बुद्ध हवा हा संदेश देण्यासाठी कोल्हापुरात धम्म परिषदेचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. बैठकीला राज्य संघटन सचिव शहाजी कांबळे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, उपाध्यक्ष दीपक भोसले, मातंग आघाडीचे अध्यक्ष अण्णा वायदंडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. इचलकरंजी वासियांच्या जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्नावर आणि सुळकूड योजना तातडीनं मार्गी लागावी यासाठी शिवशाहू आघाडी आणि महाविकास आघाडीच्या वतीनं जलपदयात्रा काढण्यात आली होती. या 21 किलोमीटर लांबीच्या जलपदयात्रेची सांगता शहापूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाली. यावेळी लोकप्रतिनिधींवर अनेकांनी निशाणा साधला. इचलकरंजीतील वाढत्या पाणीटंचाईच्या प्रश्नावरून शिवशाहू विकास आघाडी आणि महाविकास आघाडीच्या वतीनं जलपदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातील गावभाग परिसरातील महादेव मंदिरात सुळकूड इथून आणलेलं पाणी आणि दुधाचा अभिषेक घालून जलपदयात्रेला सुरुवात झाली. इचलकरंजी शहराला कायमस्वरूपी आणि मुबलक पाणी मिळावं, सुळकूड योजना तातडीनं मंजूर करून कार्यान्वित करावी यासाठी 21 किलोमीटरची जलपदयात्रा काढण्यात आली. ही जलपदयात्रा शहापूर गावचावडी समोरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर पदयात्रेचं सभेत रूपांतर झालं. सभेत बोलताना नगरसेवक मदन कारंडे यांनी तत्कालीन आमदार सुरेश हाळवणकर यांनी शहरासाठी आणलेल्या वारणा पाणी योजनेला आवाडे यांनीच विरोध केल्याचं सांगितलं. गरज पडल्यास त्याचा सोक्षमोक्ष करण्यासाठी आपण माणसं उभा करण्यास तयार आहोत असं आव्हानही नगरसेवक मदन कारंडे यांनी दिलं. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शशांक बावचकर यांनी खासदार धैर्यशील माने यांना फक्त निवडणुकीतच पाण्याचा प्रश्न दिसतो अशी टीका केली. सुळकूड योजनेला खो घालण्याचा काही जण प्रयत्न करतायत. आश्वासनांवर आश्वासनं दिली जात आहेत, मात्र बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांकडे जाण्यास त्यांना वेळ नाही असं सांगत शुद्ध पेयजलचे 5 कोटी 35 लाख रुपये आवाडे यांच्या पेन्शनमधून वसूल करावेत असं म्हणत त्यांनी माजी आमदार प्रकाश आवाडेंवर निशाणा साधला. महापालिकेतील विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी मोठ्या योजना राबवण्यासाठी आमदार आणि खासदार लायक पाहिजेत, मात्र हे दोघे कमकुवत आहेत. तसंच पाणीपुरवठा विभाग भ्रष्टाचाराचा अड्डा बनला असल्याचा टोला लगावला. नगरसेवक रणजित जाधव यांनी लोकप्रतिनिधींचा उपयोगच होत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. नगरसेवक संजय तेलनाडे यांनी आमदार इचलकरंजीचं नेतृत्व करतात आणि कोल्हापुरात राहतात, त्यांची गाडी अडवा आणि त्यांना जाब विचारा अशा शब्दात आमदार राहुल आवाडेंवर निशाणा साधला. पदयात्रेत शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक शिवाजी पाटील, युवासेना शहर समन्वयक रतन वाझे, अब्राहम आवळे, सयाजी चव्हाण, नितीन कोकणे यांच्यासह शिवशाहू विकास आघाडीचे विद्यमान नगरसेवक, माजी नगरसेवक तसंच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या जलपदयात्रेमुळे शहरातील पाणी प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून शासन यावर काय भूमिका घेणार याकडे आता नागरिकांचं लक्ष लागलंय.
युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष भानुप्रताप चीब हे सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. भानुप्रताप चीब काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीनं सोमवारी सायंकाळी 6 वाजता राजर्षी शाहू समाधीस्थळ ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावरून कॅन्डल मार्च काढण्यात येणार आहे. या कॅन्डल मार्चमध्ये जिल्ह्यातील विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वैभव तहसीलदार आणि शहराध्यक्ष उदय पोवार यांनी केलंय. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष भानुप्रताप चीब हे सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. सोमवारी सकाळी 10:30 वाजता काँग्रेस कमिटी कार्यालयात त्यांचं स्वागत करण्यात येईल. यानंतर 11 वाजता भानुप्रताप चीब यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संकलित केलेल्या वह्यांचं प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात येणार आहे. दुपारी चीब हे काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. वेगवेगळ्या परीक्षांच्या घोटाळ्यांमुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यात. देशभरातून नीटसाठी जवळपास 22 लाख तर कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 6,000 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. मात्र नीट परीक्षा पेपरफुटीमुळे या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालंय. याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीनं सोमवारी सायंकाळी 6 वाजता नर्सरी बागेतील राजर्षी शाहू समाधीस्थळ ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावर कॅन्डल मार्च काढण्यात येणार आहे. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष भानुप्रताप चीब यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणाऱ्या या कॅन्डल मार्चमध्ये खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, सरचिटणीस अजय चिकारा, सचिव नवज्योत सिंग सिद्धू, शांभवी शुक्ला, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. या कॅन्डल मार्चमध्ये जिल्ह्यातील विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वैभव तहसीलदार यांनी केलंय. चे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब हे कोल्हापूर दौऱ्यावरती येत आहेत उद्याच्या 1 तारखेला आणि त्यांचा दौरा सकाळी वह्या वाटपाचा कार्यक्रम आहे. बंटी साहेबांच्या वाढदिवसाची जी संकल्पना होती त्या वह्या वाटपाचा कार्यक्रम सकाळच्या सत्रात आहे. त्यानंतर दुपारच्या वेळेत ते युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी कॅन्डल मार्च आम्ही काढतो नीट परीक्षेच्या घोटाळ्याच्या संदर्भात. तर त्या नीट परीक्षेच्या ज्या विद्यार्थी आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 6,000 आहेत आणि पूर्ण देशभरात 22 लाख आहेत. यांच्यासाठी हा मोर्चा त्या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे. त्या मोर्चासाठी जेवढे नीट परीक्षेसाठी तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांनी त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावे अशी मी त्यांना सर्वांना तुमच्या माध्यमातून विनंती करतो. या पत्रकार बैठकीला शहराध्यक्ष उदय पोवार, रियाज सय्यद, मयूर पाटील, प्रथमेश कांबळे, आनंदा करपे आदी उपस्थित होते. शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी, घरं आणि गावांचं अस्तित्व धोक्यात आलंय. भक्तीच्या नावाखाली सरकारनं तीर्थक्षेत्रांना जोडणारा महामार्ग शोधून काढलाय. मात्र या महामार्गामुळं कोल्हापूर जिल्ह्याचं मोठं नुकसान होणार असून मालवे गाव सर्वाधिक बाधित होणार आहे असं सांगत माजी खासदार राजू शेट्टींनी मालवे इथं आयोजित मेळाव्यात इथल्या शेतकऱ्यांच्या वाट्याला गुंठाभर जमिनीही उरणार नाहीत, मग गाव उद्ध्वस्त करून कोणतं शक्तीपीठ उभारणार असा सवाल उपस्थित केलाय. राधानगरी तालुक्यातील मालवे इथं शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी मेळावा संपन्न झाला. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारच्या धोरणांवर कठोर टीका करताना राजर्षी शाहू महाराजांनी धरणं बांधून समृद्ध केलेल्या सुपीक जमिनीवर नांगर फिरवून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं. आपण गेली 3 वर्ष आमदार सतेज पाटील यांच्यासोबत हा महामार्ग होऊ नये यासाठी शासनाविरोधात संघर्ष करत असून विकासाला आमचा विरोध नाही, पण शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या महामार्गाला आमचा ठाम विरोध असल्याचं माजी खासदार शेट्टी यांनी सांगितलं. प्रसंगी बलिदान द्यावं लागलं तरी मागं हटणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. विरोध करण्यासाठी म्हणून मी आणि आमदार बंटी पाटील साहेब आम्ही 3 वर्षापासून याला सातत्यानं विरोध करत आलेलो. काही लोकांना वाटतंय की आम्हाला कावीळच झालेली आहे, सरकारचं कुठलं काय बरंच वाटत नाही म्हणून आम्ही विरोध करतोय. काही लोकांचं म्हणणं असं आहे की एवढा विकास होत असताना या विकासाला विरोध करणारी ही माणसं आहेत, कारण याला खेड्यापाड्यातल्या माणसांना तसंच रानटी अवस्थेमध्ये ठेवायचं आहे म्हणून हे विरोध करतायत.
काही लोक अजून काहीतरी सांगतात. विकासाला विरोध करणारे आम्ही माणसं आहे तसं म्हणतात. पण खरोखरच आम्ही विकासाला विरोध करणार आहात काय? असं काही नाही आहे. या रस्त्याची गरजच नाही आणि तुम्ही विनाकारण आमच्यावर लादताय आणि म्हणून या रस्त्याला आम्ही विरोध करतो, ही वस्तुस्थिती आहे. तर या शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करणारे ही जे काही वेगवेगळे भामटे आहेत त्या प्रत्येकाचा हेतू सुद्धा वेगवेगळा आहे. काही लोकांना वरच्या नेत्यांना खुश करायचं आहे म्हणून समर्थन करायचं आहे. याचं कारण, जर समजा आपण सगळ्यांनी परवानगी दिली, देणार तर नाहीच, पण समजा आपण परवानगी दिली या रस्त्याला आणि ते रस्ता जर पूर्ण झाला तर 856 किलोमीटर लांबीचा हा रस्ता 40 ते 42 हजार कोटीत पूर्ण व्हायला पाहिजे. पण त्यासाठी हे खर्च करायला लागल्यात 1 लाख कोटी रुपये. आता 1 लाख कोटीतनं 42,000 वजा करा, राहिले किती? 58,000 कोटी. म्हणजे 42,000 कोटीत रस्ता होणारा 1 लाखात पूर्ण करायचा आणि राहिलेलं 58 खिशात घालायचं, यासाठी रस्ता करायचा चाललाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार यांनीही सरकारला इशारा दिला. या महामार्गाची मुळात गरजच नाही. मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प तातडीनं रद्द करावा, अन्यथा संतप्त शेतकरी राज्यभर सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत. येत्या 9 जून रोजी शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा कुटुंबियांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर महाकाय मोर्चा काढण्यात येणार असून माजी खासदार राजू शेट्टी आणि आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलंय. सभेला हिंदूराव चौगले, PD धुंद्रे, RY पाटील, दिग्विजय मोरे, मनोज फराकटे, सरपंच प्रियांका पाटील, KB पाटील, RV पाटील, सुनील पाटील, संग्राम पाटील, सुभाष पाटील, रमेश पाटील, दयानंद चौगले, सातप्पा पाटील, कृष्ण भारतीय, सर्जेराव देसाई, आनंदा घारे, भागोजी कांबळे, संतोष बुटाले, जयसिंग पाटील आदींसह शेतकरी उपस्थित होते. कृषी क्षेत्रात नवोन्मेषाला चालना देणं, काढणीनंतरच्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढवणं, मूल्यवर्धित उत्पादनांद्वारे शेतकऱ्यांचं उत्पन्न उंचावणं आणि युवा पिढीला कृषी उद्योजकतेकडे आकर्षित करणं ही काळाची गरज आहे. उद्योग, शासन, संशोधन संस्था आणि शेतकरी यांच्यातील सशक्त समन्वयातूनच भारतीय शेती अधिक उत्पादक, स्पर्धात्मक आणि जागतिक स्तरावर सक्षम होऊ शकते, असं प्रतिपादन महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी केलंय. ते हातकणंगले तालुक्यातील तळसंदे इथं CII ॲग्री इनोव्हेशन समिटमध्ये मार्गदर्शन करताना बोलत होते. तळसंदेमधील DY पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठात कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री CII दक्षिण महाराष्ट्र झोनच्या वतीनं CII ॲग्री इनोव्हेशन समिट 2026 आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मार्गदर्शन करताना महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी कृषी क्षेत्रामध्ये नवोन्मेषाला चालना देणं, काढणीनंतरच्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढवणं, मूल्यवर्धित उत्पादनांद्वारे शेतकऱ्यांचं उत्पन्न उंचावणं आणि युवा पिढीला कृषी उद्योजकतेकडे आकर्षित करणं ही काळाची गरज असून उद्योग, शासन, संशोधन संस्था आणि शेतकरी यांच्यातील सशक्त समन्वयातूनच भारतीय शेती अधिक उत्पादक, स्पर्धात्मक आणि जागतिक स्तरावरती सक्षम होऊ शकते, असं सांगितलं. या परिषदेत कृषी क्षेत्रातील नव्या संधी, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, मूल्यवर्धन, कृषी निर्यात आणि जागतिक स्तरावरील यशस्वी कृषी मॉडेल्स, कृषी आणि औद्योगिक कटलर्सची निर्मिती, कृषी उद्योजकतेला प्रोत्साहन, पोस्ट हार्वेस्ट तंत्रज्ञानाचा वापर, कृषी पर्यटन आणि मूल्यवर्धित उत्पादनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याच्या विविध संधी, शेतमालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरतीही सखोल चर्चा करण्यात आली. नेदरलँड्स आणि इस्रायल सारख्या देशांनी कृषी क्षेत्रामध्ये साधलेल्या उल्लेखनीय प्रगतीचा संदर्भ देत भारतीय शेती अधिक आधुनिक आणि स्पर्धात्मक बनवण्याची गरज वक्त्यांनी व्यक्त केली. यावेळी CII दक्षिण महाराष्ट्र झोनल काउन्सिलचे अध्यक्ष वीरेंद्र पाटील यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली. चितळे डेअरीचे संचालक गिरीश चितळे यांनी अशा परिषदांमुळे शेतकरी, कृषी उद्योजक आणि युवकांना नव्या संधींची माहिती मिळून कृषी क्षेत्रातील नवकल्पनांना चालना मिळत असल्याचं सांगितलं. विकसित भारत 2047 या राष्ट्रीय ध्येयाच्या पूर्ततेमध्ये कृषी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कुलगुरू डॉक्टर अनिल कुमार गुप्ता यांनी हरित, धवल आणि निळ्या क्रांतीचा उल्लेख करत भारताच्या कृषी विकासाचा आढावा घेतला. संशोधन, तंत्रज्ञान आणि शाश्वत शेती पद्धतींच्या आधारे पुढील कृषी क्रांती घडवून आणण्यासाठी विद्यार्थ्यांचा आणि शैक्षणिक संस्थांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. या परिषदेला विद्यापीठाचे प्रभारी कुलपती ऋतुराज संजय पाटील, राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील, नॅशनल डेअरी असोसिएशनचे संचालक डॉक्टर चेतन नरके, PDK SSM कन्सल्टिंगचे व्यवस्थापकीय संचालक आबासाहेब काळे, CIIचे दक्षिण महाराष्ट्र झोनल काउन्सिलिंगचे उपाध्यक्ष मल्हार भांदुर्गे, DY पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर JA खोत, सारंग जाधव, आदित्य बेडेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील पडसाळी परिसरातील चव्हाणवाडी इथं शुक्रवारी सकाळी गुरे चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर गव्यानं हल्ला केलाय. या हल्ल्यात शेतकरी जखमी झाला असून ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. राधानगरी तालुक्यातील चव्हाणवाडीतील विलास सीताराम नाके हे शुक्रवारी सकाळी 8:30च्या सुमारास गावाजवळील परिसरात गुरे चारण्यासाठी गेले होते. यावेळी दबा धरून बसलेल्या गवारेड्यानं अचानक त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली आहे. या भीषण धडकेत नाके यांच्या पाठीला आणि हाताला दुखापत झाली आहे. अचानक झालेल्या हल्ल्यामुळं परिसरात काही काळ एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत जखमी नाके यांना मदत करत उपचारासाठी राधानगरीतील ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल केलं. सध्या त्यांच्यावरती ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी रुग्णालयातच भेट देऊन जखमींची विचारपूस करत घटनेची माहिती घेतली आहे. राधानगरी तालुक्यात वन्य प्राण्यांचा वावर आता मोठ्या प्रमाणात वाढत असून शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शेती काम, गुरे चारणे आणि दैनंदिन हालचाली करतानाही जीव मुठीत धरून वावरावं लागत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. वन्यजीव मानव संघर्षाची समस्या आता दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून ग्रामीण भागामध्ये वन विभागाने गस्त वाढवून शेतकरी आणि ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी तातडीनं प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे. इचलकरंजीतील कलानगर परिसरात पोलिसांसाठीचा सदनिका प्रकल्प पूर्ण झालाय. मात्र अजूनही पोलिसांना सदनिकांचा ताबा मिळालेला नाही. सध्या इचलकरंजीत बदली होऊन आलेले अधिकारी कर्मचारी सदनिकांच्या प्रतीक्षेत आहेत. तत्कालीन गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून कोल्हापूर पोलीस मुख्यालय, कोल्हापूर शहरातील जुना बुधवार पेठ, लक्ष्मीपुरी तसंच इचलकरंजीतील कलानगर परिसरात पोलिसांसाठी सदनिका प्रकल्प मंजूर झाले. अहोरात्र लोकांच्या सेवेसाठी कार्यरत असणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना सुसज्ज निवासस्थानं उपलब्ध व्हावीत यासाठी आमदार सतेज पाटील यांनी सदनिका प्रकल्प साकारण्यासाठी पाठपुरावा केला. त्यांच्याच प्रयत्नांमुळे इचलकरंजीतील कलानगर परिसरात वरिष्ठ अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस अधीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपअधीक्षक, उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांसाठी 190 सदनिकांचा प्रकल्प उभारण्यात आलाय. पण सध्या प्रशासकीय उदासीनतेमुळे या प्रकल्पाच्या पूर्ततेनंतरही अधिकारी कर्मचाऱ्यांना अद्याप सदनिकांचा ताबा मिळालेला नाही. कोल्हापूर जिल्हा पोलीस दलात नुकत्याच बदल्या झाल्यात. अनेक नवे अधिकारी आणि कर्मचारी इचलकरंजी शहरात रुजू झालेत. शिवाजीनगर, गावभाग, शहापूर आणि शहर वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी पोलीस वसाहतीतील घरांचा ताबा मिळेल या अपेक्षेनं अद्याप खासगी घरं भाड्यानं घेतलेली नाहीत. मात्र घरांचा ताबा मिळण्यात होत असलेल्या विलंबामुळे त्यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिलाय. येत्या काही दिवसात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. त्यामुळे मुलांच्या प्रवेशाचा, राहण्याचा आणि कुटुंबाच्या स्थलांतराचा प्रश्न अधिक गंभीर बनणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तसंच संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाची पाहणी केली होती. घरांचा ताबा लवकरच दिला जाईल असं आश्वासनही देण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्षात अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नाही. त्यामुळे या विलंबामागचं नेमकं कारण काय? काही तांत्रिक कामं अपूर्ण आहेत की प्रशासकीय प्रक्रिया रखडली आहे असा सवाल आता पोलिसांमधून उपस्थित केला जातोय. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची पश्चिम महाराष्ट्र विभागाची महत्त्वपूर्ण जनसुनावणी बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत शेती, पिण्याचं पाणी, शहरी आणि ग्रामीण पाणी पुरवठा, उद्योग तसंच खासगी जलाशयांसाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या पाणीपट्टी दराबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी आमदार चंद्रदीप नरके यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर ठाम भूमिका मांडत प्रस्तावित पाणीपट्टी दरवाढ आणि शेतीसाठी पाणी मीटर सक्तीला विरोध दर्शवलाय. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची पश्चिम महाराष्ट्र विभागाची महत्त्वपूर्ण जनसुनावणी बैठक 29 मे रोजी चेअरमन श्वेताली ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली. या बैठकीत 1 जुलै 2026 ते 30 जून 2029 या कार्यकाळासाठी शेती, पिण्याचं पाणी, शहरी आणि ग्रामीण पाणी पुरवठा, उद्योग तसंच खाजगी जलाशयासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या पाणीपट्टी दराबाबत चर्चा करण्यात आली आहे. आमदार चंद्रदीप नरके यांनी 2026 ते 29 या कालावधीसाठी प्रस्तावित करण्यात येणाऱ्या सिंचन जलदरांबाबत आक्षेप नोंदवत सध्या अस्तित्वात असलेला प्रति हेक्टरी 1350 रुपयांचा दर कायम ठेवण्याची मागणी केली. शेतकरी वर्ग आधीच मोठ्या आर्थिक संकटातून जातोय. महापूर, नैसर्गिक आपत्ती, वाढता उत्पादन खर्च आणि शेतीमालाला मिळत नसलेला योग्य दर यामुळे शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे जलदरामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करू नये अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सिंचन व्यवस्थेची वैशिष्ट्यपूर्ण रचना स्पष्ट करताना आमदार नरके यांनी जिल्ह्यामध्ये कालव्याद्वारे सिंचनाचं प्रमाण अत्यल्प असून बहुतांश शेती ही कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यामध्ये पाणी अडवून खासगी उपसा योजनांद्वारे सिंचित केली जाते असं सांगितलं. जिल्ह्यात 7 खासगी बंधारे असून त्यांची देखभाल, दुरुस्ती आणि बर्गे काढण्याची कामं स्थानिक संस्थांमार्फत केली जातात. या संस्था शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी वसूल करून शासनाकडे भरतात. त्यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणावरती आर्थिक खर्च वाचत असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं. शेतकऱ्यांना पाणी मीटर बसवण्याच्या सुचवलेल्या प्रस्तावालाही नरके यांनी जोरदार विरोध केला. कोल्हापूर जिल्ह्यात नदीपात्रातून उपसा करून शेती करणारे अंदाजे 5 लाख शेतकरी आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती मीटरची उपलब्धता करणं व्यवहार्य नाही. तसंच दरवर्षी येणाऱ्या महापुरामुळे हे मीटर खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय. मीटर सक्तीमुळे शेतकऱ्यांवरती अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी मीटरची सक्ती करू नये अशी ठाम मागणी नरके यांनी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे केली आहे. या बैठकीला महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या चेअरमन श्वेताली ठाकरे, विभागाचे अभियंता RD मोहिते, अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, कार्यकारी अभियंत्या स्मिता माने, विक्रांत पाटील किणीकर, बाबासाहेब देवकर, आनंदा पाटील, मारुती पाटील, धरण संस्थेचे चेअरमन, पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. गोकुळ दूध संघाची निवडणूक ही नेहमीच प्रतिष्ठेची आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. शिवसेना शिंदे गटानं या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. आज इचलकरंजीत या निवडणुकीसंदर्भात हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. गोकुळ दूध संघाच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटानं सुद्धा आपली रणनीती आखायला सुरुवात केली आहे. गोकुळच्या अनुषंगानं हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक इचलकरंजीतील मातोश्रीवर पार पडली. या बैठकीत उमेदवार निवड, मतदारांपर्यंत पोहोचण्याची रणनीती तसंच दोन्ही तालुक्यांमधील संघटनात्मक ताकद वाढवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. महायुती म्हणून निवडणूक लढवण्याला प्राधान्य देण्यात येणार असलं तरी आवश्यकता निर्माण झाल्यास शिवसेना स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सक्षम असल्याचा सूरही बैठकीत उमटला. महायुती म्हणून शिवसेना शिंदे गटाला गोकुळ निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे जागा मिळाव्यात आणि यामध्ये हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनाही संधी मिळावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील आणि जो आदेश देतील त्यानुसार सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते काम करतील अशी भूमिकाही बैठकीत स्पष्ट करण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्यासह हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर KH गोविंदराज हे कोल्हापुरात आले होते. शुक्रवारी त्यांनी कोल्हापुरातील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमला भेट दिली. हॉकी स्टेडियम अतिशय चांगल्या प्रकारे तयार केल्याबद्दल डॉक्टर गोविंदराज यांनी महानगरपालिका प्रशासनाचं कौतुक केलं. यापुढे सुद्धा हॉकी स्टेडियमसाठी राज्य शासनाकडून मदत करू असं आश्वासन डॉक्टर गोविंदराज यांनी केलंय.
नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर के.एच. गोविंदराज यांनी कोल्हापुरातील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्टेडियममधील उपलब्ध सुविधा, मैदानाची गुणवत्ता तसंच खेळाडूंसाठीच्या व्यवस्थेची माहिती घेतली. विशेष म्हणजे डॉक्टर गोविंदराज हे कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त असताना त्यांनी या अत्याधुनिक हॉकी स्टेडियमला मंजुरी दिली होती. त्यामुळे स्वतःच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या या प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करताना त्यांनी समाधान व्यक्त केलं. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी उपयुक्त ठरेल अशा दर्जाचं हॉकी स्टेडियम उभारल्याबद्दल त्यांनी महानगरपालिका प्रशासनाचं कौतुक केलंय. त्यांनी या स्टेडियमसाठी भविष्यातही राज्य शासनाच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य आणि मदत देण्याची ग्वाही दिली. शहरातील क्रीडा सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियममुळे कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्राला नवी दिशा मिळणार असून राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचं आयोजन करण्यासाठीही या सुविधेचा मोठा फायदा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी माजी नगरसेवक विजय साळोखे यांनी डॉक्टर गोविंदराज यांची गळाभेट घेत त्यांचं स्वागत केलं. हे तर ग्रोथ झालेलं आहे ते पाहून छान वाटला. आता या ठिकाणी मॅचेस व्हायला पाहिजे, त्यासाठी बाकीचे जे कामं राहिलेले आहेत तेही पूर्ण करून घेऊन आपण याच्या इनॉग्रेशन करण्याच्या दृष्टीने काम करू. नाही, इथल्या प्रशासनाला सांगा प्रस्ताव पाठवा म्हणून. नाही तुम्ही बोलणार त्याच्यावरती बोलायची काय नक्की. यानंतर बोलताना माजी नगरसेवक विजय साळोखे यांनी हॉकी स्टेडियमच्या उर्वरित विकास कामांसाठी उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याची गरज व्यक्त केली. स्टेडियम परिसरात गाळे महानगरपालिकेनं लवकरात लवकर भाडेतत्वावर दिले तर स्टेडियमचं उत्पन्न वाढून स्टेडियमच्या विकासासाठी मदत होईल असं साळोखे यांनी सांगितलं. आज 20 वर्षी काढलेली पडल्या 17 गाळा आहेत. 17 गाळ्याचं 5,000 3,000 2,000 धरा किती पैसे मिळाले असते, किती नुकसान झालं महापालिकेचं. उत्पन्न साधण्यासाठी प्रयत्नच करत नाही तो. आज इथं खरोखर तुम्हाला तो स्टेट नॅशनल व्हायला सगळं आहे, पण तुम्हाला सांगतो वसतिगृह नाही. म्हणून मी आज देवरा मगाशी आलते गोविंदराज साहेब, त्यांना पण मी वसतिगृहाचं सांगितले. जरा वसतिगृहासाठी सहकार्य क्रीडा संकुलित आहे, म्हणजे 14, 17, 18, 19 सगळ्या स्टेट होऊ शकतात. आज ती पण जागा आता असलेल्या जागा तिथं पण देताना कुचमुच म्हणजे जे आहे. आणि बिल्डर लॉबीला देताना 3.5 मिनिटात विचार करत नाहीत. कवा गेलं, कवा काढलं, कवा आता किती आरक्षणं काढली मलाच माहीत नाही. हे म्हणजे ही जी वृत्ती आहे आणि आपण खेळाडू आहे. मला राग काय येतोय, प्रत्येक जण आता तुम्ही पण आलायचा, माझी मुलाखत घ्यायला, तुम्ही पण ग्राउंडवर खेळाय का नाही. जन्मता कोण ना कोणतं खेळत असते, पण खुर्ची बसवल्या त्या खेळाला तुच्छ समजायचं आणि विसरायचं आणि ओनली मनी म्हणत बसायचं, हे योग्य नाही आहे. मला जे पाहिजे होतं ते मी करायचा प्रयत्न केला आणि मी एकदा सोडून 10दा सांगितले की माझे एकट्यानं नाही, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्य, आमदार, खासदार, पत्रकार बंधू नगरसेवक सगळ्यांच्या कृपेनं झाले. मी नुसतं इथं भावली आहे. आता माझी पोरं तुम्हाला सांगतो 350 ते 400 पोरं पोलीसमध्ये भरती आहेत, मिलिटरी 100 आहेत, डॉक्टर, इंजिनियर, वकील. मग खेळामुळे नुकसान म्हणून मी पालकांना सांगतो. आज विजय सरदार महाराष्ट्रात आहे, तो खेळामुळे आहे. लक्षात ठेवा, जी दिसतोय ती आज म्हणजे खेळामुळे नुकसान होत नाही, फायदेच होतात. आज निरोगी आहे, तब्येत बिब्येत आहे, सगळं कशामुळं आहे. हल्ली काय झाले, लगेच तेंडुलकर, लगेच गावस्कर, लगेच आहे, पण त्याचं कष्ट बघत नाहीत. आणि तशाच सुविधा द्या. आज शाहू महाराजांनी स्वतःच्या इन्स्टिट्यूट काढून बघा ना, आज कुस्त्या बघा, किती टँक बिंग बंद आहेत, किती बागा बंद आहेत, काय चालले. आणि नाही तिथं तुम्हाला 5-5 कोटी 10-10 कोटी मिळताना ग्राउंडला काय मिळत नाही तो. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, उपशहर अभियंता महादेव फुलारी, इस्टेट अधिकारी विजय पाटील यांच्यासह महानगरपालिका प्रशासनातील अधिकारी, क्रीडा विभागाचे प्रतिनिधी तसंच संबंधित पदाधिकारी उपस्थित होते. नवीन आयकर कायदा लागू झाल्यानंतर चार्टर्ड अकाउंटंटनी या कायद्याचा सखोल अभ्यास करून नव्यानं सुरुवात करणं आवश्यक आहे, असं मत ICAIचे उपाध्यक्ष CA मंगेश किनारे यांनी व्यक्त केलं. ते ICAIच्या कोल्हापूर शाखेतर्फे आयोजित आयकर कायदा 2.0 या विषयावरील 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या परिषदेत 600हून अधिक चार्टर्ड अकाउंटंट्स, टॅक्स कन्सल्टंट आणि विद्यार्थी सहभागी झालेत. ICAIच्या कोल्हापूर शाखेतर्फे आयकर कायदा 2.0 या विषयावरती 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. ICAIचे उपाध्यक्ष CA मंगेश किनारे यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं.
यावेळी ICAIचे माजी अध्यक्ष CA निहार जंबूसरिया, ICAI केंद्रीय समिती सदस्य CA पियुष छाजेड, ICAI पश्चिम महाराष्ट्र विभागीय समितीचे CA मंगेश घाणेकर, संजय निकम, अभिषेक धामणे, पियुष सांडक, प्रीती पाचोरे, कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष आशिष सेवेकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बनसरी हावळ यांनी सरस्वती वंदन या शास्त्रीय नृत्याचं सादरीकरण करत उपस्थितांची मनं जिंकली. परिषदेच्या उद्घाटनपर भाषणात बोलताना CA मंगेश किनारे यांनी कोल्हापूर शाखेशी असलेले जुने ऋणानुबंध आणि आठवणींना उजाळा दिला. नवीन आयकर कायदा लागू झाल्यानंतर चार्टर्ड अकाउंटंटनी या कायद्याचा सखोल अभ्यास करून नव्याने सुरुवात करणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. नवीन आयकर कायदा सर्वांसाठी नवीन असला तरी चार्टर्ड अकाउंट्सनी त्याचा पूर्ण अभ्यास करून तो सामान्य नागरिकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवला पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं. या राष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून त्या अभ्यासाची प्रभावी सुरुवात झाली आहे असं सांगत या आयोजनाबद्दल कोल्हापूर शाखेचे CA किनारे यांनी अभिनंदन केलं. सध्या देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरती उद्भवणाऱ्या कर आणि वित्तीय विषयक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ICAI तर्फे निश्चितच प्रयत्न केले जातील असंही त्यांनी सांगितलं. पुढील वर्षी ICAIचे अध्यक्ष झाल्यानंतर कोल्हापूर शाखेशी असलेले ऋणानुबंध अधिक दृढ होतील. आपल्या प्रवासात कोल्हापूर तसंच आजूबाजूच्या शाखातील सर्व चार्टर्ड अकाउंट्सचा पाठिंबा मोलाचा ठरल्याचं त्यांनी नमूद केलं. या 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेत नवीन आयकर कायद्याच्या विविध पैलूंवरती देशातील नामांकित तज्ज्ञ मार्गदर्शकांची सत्र होणार आहेत. या परिषदेत कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, सातारा, रत्नागिरी, बेळगाव या अशा विविध ठिकाणाहून 600हून अधिक चार्टर्ड अकाउंट्स, टॅक्स कन्सल्टंट्स आणि विद्यार्थी सहभागी झाले आहेत. यावेळी कोल्हापूर शाखेतर्फे उपाध्यक्ष CA आलोक शाह, सचिव CA राघवेंद्र बकरे, खजिनदार CA निखिल देवणे, माजी अध्यक्ष CA नितीन हरुगडे, कोल्हापूर शाखेचे व्यवस्थापक स्वप्नील सादळे, प्रज्वल चौगुले, अमोल वाळवेकर हे उपस्थित होते. असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर्स आणि शिवाजी विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला असून या कराराच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातील. तसंच मध्यमवर्गीयांना परवडतील अशी घरं तयार करण्याच्या संकल्पनेवर भर दिला जाईल अशी ग्वाही शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर RK कामत यांनी दिली. ते असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर्सच्या वतीनं आयोजित बांधकामाची गुणवत्ता हमी आणि गुणवत्ता नियंत्रण या विषयावरील सेमिनारच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. कोल्हापुरातील रेसिडेन्सी क्लबमध्ये असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर्सच्या वतीनं क्यूटोन सिरॅमिक्स आणि मनवानी टाईल्स यांच्या सहकार्यानं बांधकामातील गुणवत्ता हमी आणि गुणवत्ता नियंत्रण या विषयावरती सेमिनार आयोजित करण्यात आला होता. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर RK कामत यांच्या प्रमुख उपस्थितीत सेमिनारचं उद्घाटन करण्यात आलं. उद्घाटनपर भाषणात बोलताना कुलगुरू डॉक्टर RK कामत यांनी जे स्कूल ऑफ आर्ट्स मुंबईच्या कुलगुरू पदावरती काम करताना आर्किटेक्चरशी आपला जवळचा संबंध आला असल्याचं सांगितलं. असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर्स कोल्हापूर आणि शिवाजी विद्यापीठामध्ये झालेल्या सामंजस्य कराराला चालना देऊन बांधकाम क्षेत्रासह समाजासाठी उपयुक्त ठरणारे उपक्रम राबवू अशी ग्वाही आता कुलगुरू डॉक्टर कामत यांनी दिली. त्यांनी असोसिएशन आणि विद्यापीठाच्या माध्यमातून मध्यमवर्गीयांना परवडतील अशी घरं तयार करण्यासाठीच्या संकल्पनेवरती भर दिला जाईल असंही सांगितलं. भारतीय अणुऊर्जा महामंडळाचे सेवानिवृत्त अभियंता श्रीराम बापट यांनी बांधकामातील गुणवत्ता हमी आणि गुणवत्ता नियंत्रण या विषयावरती मार्गदर्शन करताना गुणवत्तापूर्ण बांधकामासाठी कोणते घटक आवश्यक आहेत याचं सविस्तर विवेचन केलं. असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर्सचे अध्यक्ष अजय कोराने यांनी असोसिएशनच्या माध्यमातून सदस्यांच्या तांत्रिक ज्ञानामध्ये भर घालणाऱ्या विविध विषयांवरील मार्गदर्शनपर सत्रांचं आयोजन करण्यासह असोसिएशनच्या माध्यमातून प्रशासनाला सहाय्यभूत ठरतील असे विविध उपक्रम राबवण्यात आल्याचं सांगितलं. शिवाजी विद्यापीठासोबतच्या सामंजस्य करारातून यापुढच्या काळात विविध उपक्रम राबवण्याचा मानस असल्याचं सांगितलं. क्यूटोन सिरॅमिक्सचे टेरिटरी मॅनेजर प्रथमेश माने यांनी क्यूटोनच्या उत्पादनांची माहिती दिली. यावेळी असोसिएशनचे सचिव राज डोंगळे, उपाध्यक्ष विजय चोपदार, क्यूटोन सिरॅमिक्सचे रिजनल मॅनेजर राहुल बेंद्रे, असिस्टंट रिजनल मॅनेजर विक्रम जाधव, मनवानी टाईल्सचे अनिल मनवानी, करण मनवानी, असोसिएशनचे संचालक उमेश कुंभार, अनिल घाटगे, गौरी सोरगे, प्रशांत काटे, अंजली जाधव, प्रमोद पोवार, विजय पाटील, प्रशांत पत्की, निशांत पाटील,
उदय निचिते, माजी अध्यक्ष मोहन वायचळ, अजय कोराने हे उपस्थित होते. स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेत जवळपास 2 वर्ष कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांची आज करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाली आहे. स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेतून बदली झाल्यानंतर कळमकर हे मॅटमध्ये गेले होते. त्यानंतर मॅटच्या निर्णयाविरोधात देखील त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. अखेर आज कळमकर यांच्याकडे करवीर पोलीस ठाण्याचा कार्यभार सोपवण्यात आला. कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक म्हणून रवींद्र कळमकर यांनी डिसेंबर 2023मध्ये पदभार स्वीकारला होता. नोव्हेंबर 2025मध्ये तत्कालीन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी कळमकर यांची तडकाफडकी बदली केली. त्यानंतर कळमकर मॅटमध्ये गेले होते. यानंतर मॅटच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये देखील दाद मागितली होती. कळमकर यांची बदली हा वादाचा विषय बनला होता. अखेर आज रवींद्र कळमकर यांच्याकडे करवीर पोलीस ठाण्याचा कार्यभार सोपवण्यात आला असून आजपासून रवींद्र कळमकर हे करवीरचे पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झालेत. या बातमीनंतर पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार. ख ख खमंग ग ग गोकुळ. अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. ममता बॅनर्जी यांचे भाचे टीएमसीचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावरती हल्ला. काही अज्ञात व्यक्तींनी अंडी फेकत त्यांचा शर्ट फाडल्यानं पश्चिम बंगालमधील सोनारपूरमध्ये मोठा तणाव. दावा विश्वगुरू असल्याचा पण एकही परीक्षा नीट घेता येत नाही. CUET परीक्षेच्या गोंधळावरून खासदार राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवरती निशाणा. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण. उपोषणस्थळी मराठा बांधवांची गर्दी. जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर आता ओबीसी नेतेही आक्रमक. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याकडून प्रतिआंदोलनाचा इशारा. राज्यात विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राजकीय घडामोडींना वेग. प्राजक्त तनपुरे यांचा भाजपात प्रवेश. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी गावठी दारूचं सेवन केल्यानं 22 जणांचा मृत्यू. पिंपरीतील विषारी दारूकांडांचे भिवंडी कनेक्शन. 5,929 किलो मिथेनॉलचा साठा जप्त. इचलकरंजी इथं कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी कुतुबुद्दीन मुजावर यांनी अंगणातील 1.5 फूट जागेवरून आपल्यासह कुटुंबातील सर्व सदस्यांना मारहाण केली आहे अशी तक्रार आसमा मुजावर यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. कुतुबुद्दीन मुजावर हे पोलीस कर्मचारी असल्यामुळं हातकणंगले पोलीस तक्रार दाखल करून घ्यायला टाळाटाळ करत होते. अखेर आसमा मुजावर आणि त्यांच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यासमोर निदर्शनं केल्यानंतर गुन्हा दाखल करून घेण्यात आलाय. तन्वीर मुजावर आणि खुद्दुबुद्दीन मुजावर हे भाऊबंद असून शेजारी राहतात. अंगणातील 1.5 फूट जागेवरून या 2 कुटुंबामध्ये 2017 पासून वाद आहे. अनेक वेळा सरकारी मोजण्या झाल्या तरीही या मोजण्या मान्य झाल्या नाहीत. कुतुबुद्दीन मुजावर हे पोलीस दलात कार्यरत असून ते इचलकरंजी इथं कार्यरत आहेत. त्यांच्याकडून दमदाटी, शिवीगाळ तसंच मारहाण करण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप तन्वीर मुजावर यांनी केलाय. कुतुबुद्दीन मुजावर हे शुक्रवारी 4 वाजता JCBनं वादग्रस्त जागेत काम करत असतानाच तन्वीर मुजावर यांनी JCB चालकाला या जागेवर न्यायालयाचा जैसे थे आदेश असल्यानं या ठिकाणी काम करू नका असं सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा JCB जवळ उभे असलेले कुतुबुद्दीन मुजावर आणि त्यांच्या मुलांनी शिवीगाळ करत काठीनं बेदम मारहाण केल्याचा आरोप तन्वीर मुजावर यांनी केलाय. तन्वीर मुजावर यांची गर्भवती पत्नी आसमा मुजावर, मुलगी हुमेरा आणि मुलगा अब्दुल रहमान यांनाही मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय. तन्वीर मुजावर गंभीर जखमी झाले असून त्यांना आणि अन्य जखमींना नातेवाईकांनी उपचारासाठी CPRमध्ये दाखल केलं.
CPRमध्ये उपचार सुरू असतानाच कुतुबुद्दीन मुजावर आणि त्यांच्या कुटुंबानं तन्वीर मुजावर यांच्या घरावर दगडफेक केल्याची माहिती समजली. त्यामुळे उपचार अर्धवट टाकून तन्वीर मुजावर आणि त्यांचे कुटुंबीय रात्री 11 वाजता तक्रार देण्यासाठी हातकणंगले पोलीस ठाण्यात दाखल झाले. मात्र रात्री 11 पासून पहाटे 4 वाजेपर्यंत तक्रार दाखल करून घेतली नव्हती. त्यामुळे तन्वीर मुजावर, त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईकांनी पोलीस ठाण्याच्या दारात निदर्शनं केली. अखेर घटनेचे व्हिडिओ पाहून हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्यातील विषारी दारू प्यायल्यामुळे जवळपास 18 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या सूचनेनुसार हातकणंगले, गोकुळ शिरगाव आणि राजारामपुरी पोलिसांनी 21 ठिकाणी कारवाई करत हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्यात. पुण्यातील हडपसर परिसरात विषारी दारू प्यायल्यानं 18हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. या घटनेनंतर संपूर्ण पोलीस प्रशासन आता अलर्ट मोडवर आले. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या सूचनेनुसार आज हातकणंगले, राजारामपुरी आणि गोकुळ शिरगाव पोलिसांनी वेगवेगळ्या 21 ठिकाणी छापा कारवाई करत हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्यात. या प्रकरणी कमल घारुंगे, प्रियांका घारुंगे, प्रकाश बागडे, रोहित माटुंगे, प्रमोद बागडे, चरण बागडे, सूरज माटुंगे अशा 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिवाजी विद्यापीठ ते शांतिनिकेतन मार्गावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील गंठण लंपास करणाऱ्या 2 संशयितांना जेरबंद केलंय. अक्षय कोरवी आणि विजय सुर्वे अशी त्या दोघांची नावं आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली एक दुचाकी असा सुमारे 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. शांतिनिकेतन स्कूलजवळ राहणाऱ्या सारिका मोरे या गुरुवारी मॉर्निंग वॉकसाठी शांतिनिकेतन शिवाजी विद्यापीठ रोडवर गेल्या होत्या. यावेळी रस्त्यानं चालत निघालेला एक जण आणि दुचाकीवरून आलेला एक जण अशा दोघांनी मिळून मोरे यांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून नेत दुचाकीवरून पळ काढला होता. या प्रकरणी सारिका मोरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कणेरीवाडी इथल्या हॉटेल म्हावरा इथं सापळा रचून अक्षय कोरवी आणि विजय सुर्वे या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचे 1.5 लाख रुपयांचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली एक दुचाकी असा 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, संतोष गळवे, अंमलदार लखनसिंह पाटील, अनिकेत मोरे, सचिन जाधव, शुभम संकपाळ, संतोष बर्गे, वैभव पाटील, विशाल खराडे, सुशील पाटील, अरुण धनगर, सागर चौगले यांनी या कारवाईत सहभाग घेतला. इचलकरंजीत बेकायदेशीररित्या गावठी कट्टा जवळ बाळगून एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायालयानं सलीम महम्मद दंडेल याला दोषी ठरवून 2 वर्ष शिक्षा आणि 1,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात सरकार पक्षातर्फे HR सावंत भोसले यांनी काम पाहिलं. 6 सप्टेंबर 2017 रोजी ही घटना घडली होती. इचलकरंजीतील शांतीनगर परिसरातल्या सारथी बारमध्ये सलीम शेखसह त्याचे मित्र बसले होते. त्यावेळी सलीम दंडेल हा शेख जवळ आला. त्यांच्यात किरकोळ कारणावरून वादावादी झाली. त्यामध्ये दंडेल यानं गावठी कट्टा उगारून शेख याला मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी सलीम शेख यानं दिलेल्या फिर्यादीनुसार 6 सप्टेंबर 2017 रोजी गावभाग पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाची इचलकरंजीतील जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. त्यामध्ये तपासी अधिकाऱ्यांसह 10 जणांची साक्ष घेण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, हॉटेल मालक यांच्यासह सर्वांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. आज निकाल देताना न्यायालयानं आर्म ॲक्ट खाली 2 वर्ष शिक्षा आणि 1,000 रुपये दंड अशी शिक्षा आरोपीला सुनावली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे HR सावंत भोसले यांनी काम पाहिलं. यातील आरोपी सलीम दंडेल याला आज मान्य जिल्हा व सत्र न्यायालय इचलकरंजी यांनी 2 वर्षाची शिक्षा आर्म ॲक्ट खाली सुनावलेली आहे. या आरोपीनं 6/9/2017 रोजी सारथी बार येथे बसलेला असताना भाऊच्या टेबलवरील यातील फिर्यादी सलीम शेख याला रिव्हॉल्वर आणि गावठी कट्टा दाखवून त्याला धमकावून मारण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर त्याच्यावर गुन्हा नोंद झाला. यामध्ये यातील तपासी अधिकारी सूर्यवंशी यांनी तपास केला आणि त्याच्यावर भरपूर सरकार पुरावा आल्या कारण चार्जशीट दाखल केली. यामध्ये मान्य कोर्टामध्ये खटला चालवत असताना एकूण 10 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने आर्म ॲक्ट खाली जे जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. त्यांनी आर्म ॲक्ट खाली
गुन्हा नोंद करण्यासाठी जी परवानगी लागते ती मतपूर्व परवानगी दिली होती, त्यांची साक्ष याच्यामध्ये झाली. शिवाय ज्या स्पॉटवर उपलब्ध होते सलीम शेख आणि त्याचे साथीदार यांनी देखील घडलेली घटना सविस्तरपणे सांगितली. त्यातील इंडिपेंडंट जे साक्षीदार आहेत हॉटेल मालक यांनी देखील साक्ष व्यवस्थित दिली. त्यानंतर जे पंच होते त्यांनीही पूर्णपणे फिर्यादी पक्षाला मदत केली. या सर्वांच्या साक्षीनुसार यातल्या सलीम दंडींना आरोपीला शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी उपयुक्त साक्षी झाल्याकारणाने मान्य जिल्हा व सत्र न्यायालय यांनी सलीम दंडीने याला 2 वर्ष आरमॅटखाली 2 वर्ष शिक्षा आणि व 1,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. समीर दंडेल हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून जेलमधून बाहेर पडल्यानंतर तो हजर न झाल्यानं त्याला 2 वर्षांपूर्वी वॉरंट बजावून अटक करण्यात आली होती. मुंबई ते कोल्हापूर प्रवासादरम्यान कोल्हापुरातील ऋषिकुमार राजपूत यांच्या 4 चाकीच्या डिक्कीतून दागिने आणि रोकड चोरी करणाऱ्या मोहन आडागळे याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा सुमारे 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. कोल्हापुरातील ऋषिकुमार राजपूत हे 25 मे रोजी मुंबईतील मुलुंड इथून 4 चाकीतून कोल्हापूरला आले होते. या प्रवासादरम्यान राजपूत यांच्या 4 चाकीच्या डिक्कीत ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड असा 8 लाखांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. या प्रकरणी राजपूत यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शाहूपुरी पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे तपास करत या चोरीचा छडा लावण्यात यश मिळवले. राजपूत यांनी मुंबईहून कोल्हापूरला येताना एका ॲपवरून मुंबईतील एका चालकाला बोलवून घेतलं होतं. या प्रवासादरम्यान खोपोली इथल्या एका फूड मॉलमध्ये राजपूत हे नाश्ता करण्यासाठी थांबले असताना मुंबईतील मोहन आडागळे या चालकानंच राजपूत यांच्या 4 चाकीच्या डिक्कीतील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमेवर डल्ला मारल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. पोलिसांनी मोहन आडागळे याला अटक करत त्याच्याकडून 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव, संजीव बंबरगेकर, अंमलदार मिलिंद बांगर, बाबासाहेब ढाकणे, अमोल पाटील, कृष्णा पाटील, रवी आंबेकर, महेश पाटील, सुशील गायकवाड, गौरव शिंदे, सनीराज पाटील आणि सचिन पांगे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बावडा वॉरियर्स बास्केटबॉल क्लबच्या वतीनं RP कप 2026 या राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. 2 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत विविध वयोगटातील 42 संघ सहभागी झालेत. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कसबा बावड्यातील बावडा वॉरियर्स क्लबच्या वतीनं RP कप 2026 या राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. स्पर्धेचं यंदाचं हे 2रं वर्ष आहे. कसबा बावड्यातील पॅव्हेलियन मैदानावरील बास्केटबॉल कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे. आज या स्पर्धेत 12 वर्षाखालील, 14 वर्षाखालील आणि 16 वर्षाखालील वयोगटातल्या स्पर्धा पार पडल्या. मुलं आणि मुली अशा 2 गटात आणि 3x3 प्रकारात ही स्पर्धा घेण्यात येतेय. या तिन्ही वयोगटात एकूण 42 संघ सहभागी झाले होते. आज रात्री उशिरापर्यंत या तिन्ही गटातील सामने सुरू होते. उद्या 23 वर्षाखालील गटातील सामने घेण्यात येणार आहेत. उद्याच मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना रोख रक्कम, चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. कागलमधील राम मंदिरासमोरील मारी पान शॉपमध्ये निरंजन नारायण सणगर हे मावा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून 32 माव्याच्या पुड्यांसह काही रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार विकास कृष्णात पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कागल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय. कागल पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त छावा मित्रमंडळाच्या वतीनं RP चषक हॉकी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. स्पर्धेच्या 2ऱ्या दिवशी पुरुष गटातील 8 तर महिला गटातील 6 संघांमध्ये सामने खेळवण्यात आले. उद्या उपांत्य फेरीतील सामन्यांसह अंतिम सामने होणार आहेत. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कसबा बावड्यातील छावा मित्रमंडळाच्या वतीनं RP चषक हॉकी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये पुरुष गटात 26 संघ सहभागी झालेत तर महिला गटात 6 संघ सहभागी झालेत. कसबा बावड्यातील लाईन बाजारमधील मिनी टर्फ मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेच्या आजच्या 2ऱ्या दिवशी पुरुष गटातील 8 आणि महिला गटातील 6 संघात सामने खेळवण्यात आले. पहिला सामना कोल्हापूर पोलीस व्हाईट विरुद्ध महाराष्ट्र क्रीडा मंडळ ब यांच्यात खेळवण्यात आला. यामध्ये कोल्हापूर पोलीस व्हाईट संघानं 9-6 अशा गोल फरकानं विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केलाय. दुसरा सामना वडगाव हॉकी अकॅडमी विरुद्ध फलटण या संघात झाला.
हा सामना वडगाव हॉकी अकॅडमी संघानं 7-6 अशा गोलफरकानं जिंकत पुढील फेरीत प्रवेश केला. रात्री उशिरापर्यंत पुरुष आणि महिला गटातील सामने सुरू होते. उद्या स्पर्धेतील उपांत्य फेरीतील सामन्यांसह अंतिम सामने होणार असून त्यानंतर बक्षीस वितरण समारंभ पार पडणार आहे. जागतिक धम्म परिषद आणि महाड चौदार तळे सत्याग्रहाच्या शतकपूर्ती महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं कोल्हापुरात महत्त्वपूर्ण नियोजन बैठक पार पडली. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत आगामी परिषदेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. RPI आठवले गटाच्या वतीनं कोल्हापुरात जागतिक धम्म परिषद तसंच महाड चौदार तळे सत्याग्रह शतकपूर्ती महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. याच्या नियोजनासाठी आज कोल्हापुरात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आगामी कार्यक्रमांचं नियोजन, संघटन बळकटीकरण तसंच सामाजिक प्रबोधनाच्या विविध उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. महाड चौदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या महोत्सवाची रूपरेषा, जागतिक धम्म परिषद यशस्वी करण्यासाठी आवश्यक तयारी तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्याय, समता आणि बंधुतेच्या विचारांचा व्यापक प्रसार करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांवर यावेळी सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीला राज्य संघटन सचिव शहाजी कांबळे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, उपाध्यक्ष दीपक भोसले, मातंग आघाडीचे अध्यक्ष अण्णा वायदंडे, सुखदेव बुद्ध्याळकर, गुणवंत नागटिळे, अविनाश शिंदे, बाळासाहेब वाशीकर, BR कांबळे, जयसिंग पाडळीकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पेठवडगाव नगरपालिकेच्या इंदिरानगर जवळील कचरा डेपोला शुक्रवारी रात्री 10:30 वाजता अचानक आग लागली. रात्री आग भडकल्यानं संपूर्ण परिसर धुरानं व्यापला होता. दाट धुरामुळे परिसरातील नागरिकांची घुसमट झाली होती. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. ढिगाऱ्यामुळं आग विझवणं अवघड झालं होतं. यापूर्वीही इथं कचरा पेटवण्याचे प्रकार घडलेत. यामुळं आता सुद्धा आग लागली की लावली गेली अशी शंका उपस्थित केली जातीये. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सरकारनं आता मराठ्यांचा अंत पाहू नये, आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर उद्रेक होईल. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करताना खासदार शाहू महाराज छत्रपतींचा इशारा. महायुतीत शिंदे आणि अजित पवार गट आल्यापासून भाजपला RPIचा विसर पडलाय. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी कोल्हापुरात व्यक्त केली खंत. चांगलं पाणी मिळावं म्हणून आमदार कोल्हापुरात राहतायत. शिवशाहू आघाडी आणि महाविकास आघाडीच्या वतीनं इचलकरंजीतील पाणी प्रश्नावर आयोजित जलपदयात्रा सांगतेवेळी नगरसेवक संजय तेलनाडींची आमदार राहुल आवडेंवर टीका. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष भानुप्रताप जीब, आमदार सतेज पाटील यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सहभागातून सोमवारी कोल्हापुरात कॅन्डल मार्चचं आयोजन. नीट पेपरफुटीचा करण्यात येणार निषेध. आणि गाव उद्ध्वस्त करून कोणतं शक्तीपीठ उभारणार, माजी खासदार राजू शेट्टींचा मालवे इथल्या शेतकरी मेळाव्यात सवाल. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी S न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर S न्यूज कोल्हापूर हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.